ओके, याच सिस्टमला जमीनदारी सिस्टम असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? जमीनदारी सिस्टम. नेक्स्ट इज रयतवारी सिस्टम. ओके, रयतवारी सिस्टम or the Rayatwari settlement. Then next is the Mahalwari system, that is the Mahalwari settlement. How these systems started by the Britishers, we need to look into the background. First of all, we will see Battle of the Buxar, the end of the Battle of Buxar in 1765 with the Treaty of Allahabad. After that treaty, Britishers or the East India Company became the Diwan of the Bengal province. Diwan means all financial administration of the company or the Bengal province will be looked after by the company. बंगालच्या प्रोव्हिन्स मध्ये जे पण फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्याची संपूर्ण जबाबदारी कोणावर असणार होती? तर ती असणार होती ईस्ट इंडिया कंपनीवर. बघा, त्यानंतर काय, कंपनी दिवाण झाली, कंपनीने फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन आपल्या हातात घेतलं आणि 3 प्रोव्हिन्स बंगाल, बिहार आणि ओडिसा या 3 प्रोव्हिन्सची दिवाणी ईस्ट इंडिया कंपनीला भेटली, दिवाणी राईट्स. ओके, मग त्या दिवाणी राईट्स नुसार आता कंपनीला गरज पडायला लागली की आपल्याला मोर अँड मोर रेव्हेन्यूची गरज आहे, कारण की कंपनीचा खर्च वाढत होता, कंपनीचं एक्सपान्शन होत होतं आणि ती कंपनी रन करण्यासाठी त्यांना एक्सेस रेव्हेन्यूची गरज होती. मग ते आधी वेगवेगळ्या प्रोव्हिन्सच्या छोट्या छोट्या किंवा त्या पर्टिक्युलर तालुका रिलेटेड, प्रोव्हिन्स रिलेटेड छोट्या मोठ्या रेव्हेन्यू सिस्टम होत्या, लोकल राजाज वगैरेच्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात सर देशमुखी वगैरे होती, चौथ सिस्टम होती. नाव ब्रिटिशर्स हॅव ब्रॉट देअर ओन सिस्टम. मग त्यातली पहिली सिस्टम होती परमनंट सेटलमेंट. ठीक आहे, परमनंट सेटलमेंट. आता परमनंट सेटलमेंट मध्ये कसं होणार की पर्टिक्युलर लँडचा रेव्हेन्यू 20 ते 30 वर्षासाठी फिक्स्ड केला जाणार.